नवविवाहित तरुणी लग्नाच्या 6व्याच दिवशी माहेरी परतली। चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधामुळे तिने सासरी जाण्यास नकार दिला। त्यामुळे संतापलेल्या वडिलांनीच तिचा काटा काढला, शिरधडा वेगळं केलं आणि मध्य प्रदेशातून दुचाकीवरून येत बुलढाण्याच्या राजुरा शिवारात टाकलं। एलसीबीच्या पथकानं या भयंकर प्रकरणाचा छडा लावला। ऑनर किलिंगच्या भयंकर प्रकरणाने बुलढाण्यात खळबळ उडाली होती। आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय। नेमकं काय घडलं होतं हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। 26 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील राजुरा शिवारात शीर कापून अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता। शीर पूर्णतः जळालेलं, अंगावरचे निशाण सुद्धा मिटवलेले होते। त्यामुळे अशा परिस्थितीत मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं। शिवाय हा खून कुणी केला त्याचाही शोध घ्यायचा होता। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता। अशातच 1 मे रोजी म्हणजेच घटनेच्या 6व्या दिवशी मध्य प्रदेशातील खकनार पोलीस स्थानकात 27 वर्षीय शिवानीच्या मिसिंगची तक्रार दाखल झाली। तिच्या वडिलांनी बापूराव नथू कळमेकर वय 55 यांनीच तक्रार दाखल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांना मिळाली। त्यानंतर लगेचच सपकाळे यांनी पथकासोबत मध्य प्रदेश गाठलं। पोलिसांनी 2 दिवस आरोपी बाबूराव कळमेकर आणि मुलगा अजय कळमेकर यांच्यावरती पाळत ठेवली। त्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता बापूराव याने गुन्ह्याची कबुली दिली। वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानीचे त्यांच्या मोठ्या जावयासोबत अनैतिक संबंध होते। ते प्रकरण निपटत नाही तोपर्यंत तिचं चुलत भावासोबत सुजजुळं। एवढं सगळं झाल्यानंतर समाजात बदनामी नको म्हणून तिचं विदर्भातील अमरावती जिल्ह्यात धारणी इथं लग्न लावून दिलं। लग्नानंतर शिवानी माहेरी आली होती। नवरा तिला न्यायला असतानाच सर्व पाहुणे घराबाहेर झोपले होते। तेव्हा शिवानीने पुन्हा तिचा चुलत भाऊ अरुणला घरात बोलवलं। नको त्या अवस्थेत असतानाच वडिलांनी पाहिलं। त्यानंतर रागाच्या भरात लोखंडी रॉडने शिवानीवर वार करून तिला ठार केलं, अशी कबुली तिच्या वडिलांनी दिलेली आहे। खुनाच्या दुसऱ्या दिवशी शिवानीचं प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकलं। ओळख पटू नये म्हणून तिथं तिचे शिर धडा वेगळे केले, डोक्यावरचे केस कापले, कान नाक कापून हातावर गोंदवलेले अरुण नाव देखील कोयत्यानं मिटवले आणि पेट्रोल टाकून प्रेत पेटवून दिलं। अर्धवट जळालेल्या अवस्थेत शिवानीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शिवानीचा खून करणाऱ्या बापाला आणि मदत करणाऱ्या भावाला मध्य प्रदेशातून अटक केलेली आहे। हत्येच्या वेळी घटनास्थळावर हजर असलेला अरुण अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। त्यामुळे या प्रकरणाला डबल मर्डर मिस्ट्रीची किनार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अरुणचा शोध देखील बुलढाणा पोलीस घेत आहेत। या प्रकरणातील खरी कहाणी अरुण हाती लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र अरुणचाच पत्ता लागत नसल्यानं अरुण सोबतही शिवानीप्रमाणे काही अनुचित तर घडलं नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय। आता या सगळ्या प्रकरणात तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत देखील नक्की मांडा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।